शिमला मिरचीसाठी मसाला घेतलाय. आज पण 5 जणीच आहेत मावशी. 5 जणी कोण आले आमच्याकडं? अर्णव दादाची फेवरेट राही. काय करते राही? कोक्को कुठे? कोक्को आय बडे आय टाकू कसं बसलंय पामाकड. चला आता कामाची सकाळी सकाळी सुरुवात झाली आणि शेतात बारदाणा नेला होता. तो खूप खराब झाला होता. त्याला धुवून काढावं म्हटलं होतं, कारण तसाच जर ठेवला ना तर त्याला उंदरं लागते. मग तो मी फरशीवर पसरला आणि सकाळी सकाळी म्हटलं धुवून घ्यावा. मग धुवून ठेवला की मग आपल्या दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस पिकाला किंवा कशाला गरज लागते त्यावेळेस मग तो स्वच्छ मिळतो. नाहीतर तो उंदरं कुरतडून टाकतात त्याला आणि तो खराब होऊन जातो. आजकाल बारदाणा शिवायला पण भरपूर पैसे लागतात आणि शिवणारी पण भेटत नाही. म्हणून म्हटलं सकाळी पहिलं चला ते काम करून घ्यावं. बघा ते शेतात मातीने किती खराब झाला आहे. एकदा पाणी शिंपडून घेतलं मी त्याला आणि मग ब्रशने घासून तो ठेवून दिला. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तेच भाज्या खाऊन मुलांना पण कंटाळा येतो. मग थोडासा चेंज म्हणून आपण भाजी बनवणार आहे. तर ही घेतली मी सोयाबीन. तर आपल्याला जितक्या सोयाबीन बनवायची तितकी आपण सोयाबीन घेऊ. त्यानंतर घेतलेत मी अंडे आणि त्यामध्ये घेणार आहे मी हा एक कोल्हापुरी मसाला आणि त्यानंतर आपण त्यामध्ये वापरणार फक्त लाल तिखट. आणि या एवढ्याच पदार्थापासून आपण सोयाबीनची अशी छान अशी भाजी बनवूया रेसिपी. चल तुम्हाला दाखवतो. आता आपण तापट ठेवली कढाई गरम झाली का पाहिजे. आता त्यामध्ये टाकू आपण 2-3 पळ्या तेल. आता सगळे हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत त्याच्यामुळे तेल पण कमीच वापरावं लागतं. आता ही एक प्लेट घेऊ आपण आणि या प्लेटमध्ये मसाले टाकून घेऊ. आपल्याला कोणते कोणते मसाले लागतील. तर यामध्ये मी पहिलं लाल तिखट घेणार. तुम्ही किती तिखट खाता त्या अंदाजे घ्यायचं. त्यानंतर थोडीशी हळद आणि तुमच्याकडे जो पण मटण मसाला वगैरे असेल ती एक पाऊच त्यामध्ये सोडून घ्यायचं. आता मी हे थोडं आपल्याला जसं तिखट पाहिजे का त्या अंदाजे घेणार मी. आणि यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकल्यानं काय होतं, कुठलाही मसाला आपण वापरला का त्याने ॲसिडिटी होते. आपण पाणी टाकलं का त्यामध्ये मसाल्याची ॲसिडिटी थांबून जाते. त्यामुळे मसाला कधी पण वापरताना त्यामध्ये थोडंसं पाणी वापरायचं. आता आपण तेल तापवत ठेवलं आहे. तर घरी बनवलेला काळा मसाला आहे हा. आपण काळ्या भाज्या वांगे वगैरे बनवतो त्यासाठी हा थोडासा टाकून घ्यायचा आणि हा थोडासा तळून घ्यायचा कमी करून. आणि आता हा मसाला टाकून घेऊ आपण त्यामध्ये. तो पाण्यात शिजवला आहे का तो मसाला टाकून हे चांगलं तळून घ्यायचं आहे का कमी गॅसवर, म्हणजे मसाला आपला छानपैकी शिजला जातो. त्या पद्धतीने मग आपला मसाला शिजतोय. आता आपला मसाला छानपैकी शिजला आहे. त्यामध्ये मी सोयाबीन घालून घेणार. आपण सोयाबीन त्यामध्ये परतून घ्यायची. तर भाजीला तेल जास्त नाही आहे, आपण पाणी टाकलं त्यामुळे ते मसाल्याचं थोडी ग्रेव्ही तयार झाली. आता थोडं हे आपण नाही का फ्राय करून घेऊ. आता हे आपण फ्राय करून घेऊ व्यवस्थित. आता हे चांगलं परतलं का यामध्ये आपल्याला अंडे टाकून घ्यायचे. म्हणजे अंड्याची भाजी खूप छान तयार होते. यामध्ये मी आता अंडे फोडून टाकते. तर मी 5 अंडे टाकते, दोघांसाठी बनवते. आता बघा आपण आता सध्या काय झालेलं आहे, मोबाईलमुळं इंस्टाग्राममुळं सगळे हेल्थ कॉन्शियस झाले. मग प्रोटीन तर प्रोटीन द्यायची पद्धत आपण सोयाबीन सेपरेट करतोच आहे, अंड्याची बुर्जी पण सेपरेट करतोच आहे. मुलांना ही नवीन पद्धतीने भाजी जर दिली आपण ते पण आवडीने खातो. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ. आपण सोयाबीन भिजवतो आणि पाण्यामध्ये मीठ घातलेलं असतं सोयाबीनची टेस्ट येण्यासाठी. तर अंदाजे मी यामध्ये मीठ घालते. आणि जे आपण शेंगदाणा नमक वापरतो का आणि मीठ, तर त्याचा खारटपणा थोडासा कमी असतो. त्यामुळे आपण काय करायचं, मग थोडंसं मिठाचं प्रमाण वाढवायचं. आता यामध्ये तुमच्याकडे बटर असेल तर बटर वापरा किंवा मग मी गावरान तूप टाकते थोडंसं. आणि याने भाजीची टेस्ट खूप छान येते. म्हणजे आपण पावभाजीला त्याला गावरान तूप वापरतो त्यामुळे त्याची टेस्ट छान येते. ती पण भाजीची टेस्ट खूप छान लागते.
भाजी बनवली. तर तुम्ही पण बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा भाजी कशी झाली. तर मी बनवली अंड्याची भाजी आणि जाऊबाई बनवते ढोबळी मिरचीची भाजी म्हणजे शिमला मिरचीची भाजी. शिमला मिरचीसाठी मसाला घेतला आहे आणि आता शिमला मिरची भरून त्यामध्ये टाकणार कढईमध्ये. तोपर्यंत मी बनवते पोळ्या. मुलांना भूक लागली. आता आज झाल्यात कंप्लीट 3 भाज्या. एक अंड्याची भाजी, एक सोयाबीनची भाजी, एक ही आहे काळ्या वाटाण्याची भाजी. आणि संध्याकाळीसाठी मुलांना त्याचे पराठे बनवून द्यायचे तो याचे म्हणजे डोसे. त्यासाठी मूग भिजत घातलेत आणि हे आहेत हरभरे. चला आता धुणं वगैरे धुवून झालं आहे आणि म्हटलं आता सकाळचं घरातलं पण आवडलं आहे, चला शेतात जाऊन या. तर ही आमच्या घराच्या समोरच रस्त्याच्या पलीकडून विहीर आहे आणि विहीर गच्च भरली होती. तिथून शेवंतीची रोपं लावलेली आहेत. म्हटलं बाया खुरपता एक चक्कर मारून या. पाऊस झाल्यामुळे विहीर गच्च भरली. अजून जर 8 दिवस बंद राहील ना मोटर तर गच्च भरून वरती पाणी येईल आणि त्याचा उपसा झाला नाही. त्याच्यामुळे पहा त्याच्यावर किती शेवाळ साचलं आहे. आता चला म्हटलं शेतात चक्कर मारून या. बाया किती आल्यात. बायांकडे जर चक्कर नाही मारली तर बाया लक्ष देऊन काम नाही करायचं. मल्चिंग टाकायला त्यांनी बाहेरून ट्रॅक्टर आणलं होतं बघा. मल्चिंग पण त्यांनी व्यवस्थित अंतरलं नाही. पैसे आपल्याला द्यावे लागतात. पण जर माणसानं चुकीचं काम केलं तर बोलू पण शकत नाही असं होतं. बोलून तरी काय होतं, नुसते वादाचा मुद्दा. शेतातलं घरातलं काम उरकून चाललं की आता शेतात बायांकडे चक्कर मारायला. तर ही असते गावाकडच्या हाऊसवाईफची लाईफस्टाईल. आज पण 5 जणीच आहेत मावशी. 5 जणीच आहे का आज पण? बायाने वाढवल्या हा का? थोडं काय राहिलं हा का? कुठं गेली?